देशातील 20 कंपन्या 6.9 लाख कोटी रुपयांच्या मोठ्या तोट्यात आहेत। त्यातून बाहेर पडण्यासाठी केंद्र सरकारने आता या कंपन्यांचं खासगीकरण करण्याचा निर्णय घेतलाय। प्रस्तावित इलेक्ट्रिसिटी कायद्यातील दुरुस्ती विधेयकात खासगीकरणाला चालना दिली जाते। केंद्र सरकारने 44 सरकारी वीज वितरण कंपन्यांसाठी खासगीकरणाचा निर्णय घेतल्याचा दावा कामगार संघटना करतात। केंद्र सरकारने राज्यांसमोर 3 पर्याय ठेवलेत। हे पर्याय न स्वीकारल्यास केंद्राकडून मिळणारे अनुदान थांबवण्याचा इशारा दिलाय। 4 आणि 5 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत कामगार संघटना याला विरोध करणार आहेत। केंद्र सरकारचा प्रस्ताव काय आहे बघा। राज्य सरकारने वितरण कंपनीतील 51% हिस्सा खासगी कंपन्यांना द्यावा। कंपनी सार्वजनिक खासगी भागीदारी PPP तत्वावर चालवावी। 26% हिस्सा खासगी क्षेत्रास विकून व्यवस्थापन खासगी कंपनीकडे सोपवावं। ज्या राज्यांना खासगीकरण करायचं नाही त्यांच्यासाठी पर्याय दिलेत। सेबी शेअर बाजारात नोंदणी करून पब्लिक लिस्टेड कंपनी बनवावी।